तर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक कनेक्टिंग लिंक या परिसरामध्ये दरड कोसळली। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तातडीने बंद केली गेली आहे। दुसऱ्या बोगद्याच्या अगोदर ही घटना घडलेली असून मिसिंग लिंक जवळ दरड सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मार्ग सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं गेलंय। दरड कोसळण्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। कनेक्टिंग लिंकचा जो आतमधला बोगदा आहे, मिसिंग लिंकच्या आतमधली ही दृश्य आहेत, ज्या मिसिंग लिंकचं काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालं होतं। मात्र जो मलबा आपल्याला पाहायला मिळतोय, जी दरड आपल्याला पाहायला मिळते, अशा प्रकारे ती दरड कोसळली की एक गाडी दुसऱ्या ठिकाणी त्या साईडला जाऊ शकत नाही। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, अनुचित प्रकार घडू नये, खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक पूर्णपणे बंद केली गेलेली आहे। आणि सकाळी 7:30 वाजताची ही दृश्य आहेत। आत्ता जस्ट 10 मिनिटापूर्वीची दृश्य आपण पाहतोय। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मिसिंग लिंकवर जी दरड कोसळलेली आहे, या दरड कोसळल्यानंतर हे जे काम युद्ध पातळीवर सुरू आहे दरड हटवण्याचं। आणि पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव हे आपल्याला तिथले सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतायत। प्रवीण, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, कशा प्रकारे बांधकाम विस्कळीत झालेलं आहे आणि सध्या काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तिथलं सध्याचं स्टेटस काय आहे? वाहतूक बंद तर झालेली आहे, मात्र पर्यायी मार्गांचा अवलंब कसा केला जातोय आणि काय नेमकी खबरदारी घेतली जाते सविस्तर? नक्कीच आज पहाटेच्या दरम्यान मुंबई पुणे हायवेचा जो मिसिंग लिंक प्रकल्प आहे, या प्रकल्पावरती प्रचंड असा म्हणजे जो काही घाटमाथ्यावरती पाऊस होतोय त्याचा मोठा फटका बसलेला दिसतोय। जे 2 बोगदे आहेत त्यातील मोठ्या बोगद्याच्या तोंडावरती जे काही बांधकाम केलं होतं, वरतून संपूर्ण हा मातीचा मलबा आल्यामुळे ते बांधकाम ही खाली पडलेलं दिसतंय आणि बराचसा मातीचा ढिगारा आता सध्या तिथे साचलेला आहे। युद्ध पातळीवरती तो बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे, परंतु पाऊस हा सतत सुरू असल्यामुळे अगदी तो जो काही मलबा पडण्याचं प्रमाण आहे ते चालूच असल्यामुळे जेवढा काढता येईल तेवढं काढतायत, परंतु पुन्हा तसाच मातीचा मलबा हा त्या ठिकाणी येतोय। त्यामुळे 1 तासाभरापूर्वी MSRTCने जाहीर केलं होतं की पुढचे आदेश येईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत मिसिंग लिंक क्लिअर होत नाहीये तोपर्यंत यावरती वाहतूक सध्या तरी थांबवलेली आहे। त्यासाठी पर्यायी मार्ग अवलंबवण्याचं आव्हान MSRTCने केलेलं आहे। मग तो जुना म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जुना जो असेल मिसिंग लिंक सोडून त्यावरून जाण्याचं आव्हान MSRTCने केलेलं आहे आणि जो काही मलबा आहे तो युद्ध पातळीवर हटवण्याचं काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। अगदी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे का किंवा पाहणी केली का? कारण की सकाळची पहाटेची घटना आहे प्रवीण, आता मला असं वाटतं की 8 वाजलेले आहेत। कोणी आलेलं आहे का तिथे पाहणी करण्यासाठी? नाही, सध्या तरी स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी कोणी तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये, परंतु पोलीस प्रशासन असेल, IRBची देवदूत यंत्रणा असेल, MSRTCचे अधिकारी असतील, हे घटनास्थळी आहेत आणि त्या ठिकाणावरून वाहतूक बंद करून जो काही मलबा पडलेला आहे तो लवकरात लवकर कसा हलवला जाईल आणि मिसिंग लिंक लवकरात लवकर कशी क्लिअर करण्यात येईल याचेच प्रयत्न सध्या अधिकाऱ्यांकडूनच आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं, त्या क्षेत्रामध्ये पावसासंदर्भातले काय अपडेट्स आहेत? पाऊस कसा सध्या सुरू आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस तिथे तैनात आहेत का? सुरक्षेच्या कारणास्तव कोणती आणि कशी खबरदारी घेतली जाते? नक्कीच पहाटे 5 वाजेपर्यंत या घाटमाथ्यावरती अगदी ढगफुटीसारखा पाऊस झाला, म्हणजे खोपोली परिसरातही झाला, खालापूर तालुक्यातही झाला आणि लोणावळ्यापर्यंत झालेला आहे। त्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे लँडस्लायडिंगचा, हा दोन्ही मार्गांवरती झाला। म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती देखील काही ठिकाणी मातीचे मलबे हे रस्त्यावरती आले, तसंच मिसिंग लिंक वरती आले। त्यामुळे रात्रीतूनच ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत MSRTCच्या, IRBच्या, या अगदी अलर्ट मोडवरती होत्या, पोलीस अलर्ट मोडवरती होते। त्यामुळं जशी दरड ही मिसिंग लिंक वरती कोसळली सुरुवात झाली तसं मिसिंग लिंक पूर्णपणे खरं तर पहाटेच्या वेळेला तेवढी वाहतूक नव्हती, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात आपल्याला इथे पाहायला मिळाला नाही, परंतु वाहतूक सध्याला
पूर्णपणे थांबवलेली आहे मिसिंग लिंकवरची आणि त्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीचं नियोजन सध्या तिथे करताना दिसत आहे. अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सर.